गुंजोटी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवच्या आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जकेकुरवाडी गावात दिनांक 1 जानेवारीला सायंकाळी ग्रामस्थांची एकत्रित बैठक पार पडली। या बैठकीत नेमकं काय ठरलं आणि गावाचा सूर कुणाच्या बाजूने आहे पाहूयात हा सविस्तर वृत्तांत। गुंजोटी जिल्हा परिषद गटातील जकेकुरवाडी गावात दिनांक 1 जानेवारीला सायंकाळच्या सुमारास गावातील महिला आणि पुरुष मंडळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात बैठक घेत असताना दिसून आले। NTVने या बैठकीबाबत ग्रामस्थांशी संवाद साधला असता ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत संपूर्ण गावाचा निर्णय एकमुखी असून केवळ शहाजी भैया पाटील यांनाच मतदान करण्याचा ठाम निर्धार गावानं केलाय। ग्रामस्थांनी NTVशी बोलताना सांगितले की शहाजी भैया पाटील यांची नम्रता, सर्वसामान्यांच्या अडचणीसाठी कायम धावून जाण्याची भूमिका आणि गावाशी असलेली आपुलकी यामुळेच गावातील प्रत्येक घटक त्यांच्या पाठीशी उभा आहे। त्याच अनुषंगाने जकेकुरवाडी गावात दररोज सायंकाळी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन निवडणुकीसंदर्भात नियोजनबद्ध रूपरेषा आखली जात असून प्रचाराची दिशा आणि पुढील रणनीती ठरवली जात असल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलंय। आमचं पूर्ण गाव एकतर्फी निर्णय घेतलाय, आम्ही केवळ शहाजी भैया पाटील यांनाच मतदान करणार अशी प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी नोंदवली। आपल्या गावामध्ये संध्याकाळच्या वेळी वेगळीच बैठक चालू असलेली दिसते, नेमकं काय चाललंय काय आपल्या कुटुंबातला शहाजी भैया असल्यामुळे त्यांच्यासाठी सर्व गाव असं शहाजी पाटील म्हणजे असं फरक वाटूच शकत नाही, एक आमच्या कुटुंबातला माणूस असल्यासारखं वाटतं। काय नेमकं शहाजी भैयाने असं काय केलं त्यांच्याबद्दल म्हणजे काय अर्ध्या रात्री बेरात्री कधीही त्यांच्याकडे जावा, आमच्या कामासाठी त्यांनी धावून येतात। गुंजोटी जिल्हा परिषद गटातून कोण निवडून येईल असं वाटतं? शहाजी भैया पाटील। काय कारण काय नेमकं? कारण काय, त्याने माझे 3 काम केले, 1 रुपया न खाता। बर, कधीही फोन लावा, कुठं म्हणले का तुम्ही ह्या जावा, तुमचं काम होऊन जाईल म्हणजे आमनी सामने तर बोलणार नाही, नुसतं फोनवर। बर, त्यांचा स्वभाव कसा वाटतो? स्वभाव चांगला आहे। चांगला म्हणजे काय? चांगलं म्हणजे बोलणं, कुणाला शिवाय देणं नाही, कुणाला काय अडचुरे नाही, ते मला तर अनुभव आलाय। शहाजी भैया काय कारण आहे प्रत्येक जण शहाजी भैया म्हणतो? हाच माणूस तसा काय आवडतं सर? आपण जकेकुरवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आहात। आपल्या गावात आल्यानंतर एकतर मला संध्याकाळच्या वेळी काहीतरी तुमची गुप्त सभा असलेली दिसून आली, काय नेमका सभा होती? काय निवडणुकीबद्दल बैठक चालू होती। शहाजी भैया आपल्या गुंजोटी मतदारसंघातून उभारले ते, त्याच्यामुळे हे चाललं। आपलं गाव एक आदर्श गाव आहे, आपल्या गावाच्या भूमिकेकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेलं असतं। काय तुमच्या गावाचा संदेश काय गावात? कोण निवडीला पडतं? त्यावेळेस शहाजी भैयाच निवडून येणार। काय कारण आहे शहाजी भैयाबद्दल? आपल्या कामासाठी सगळ्या धावून येतात, काय काम नडलं केलं सगळं हे होत। कुठले काम राहू द्या, कशाचे ह्याचं राहू द्या, फोन लावल्यावर त्यांनी हे येतात, त्याच्यामुळे त्यांच्या आपल्या आणि आमच्या गावचा जवळचा एक हे असलेली आहे जवळ, त्याच्यामुळे मनमिळावा आहे सगळ्या बरोबर। आता नेमकं तुमचं ठरलंय काय? आमचं काय शहाजी भैयालाच निवडून आणावंच ठरले। काय नेमकं एवढं एक मतानं शहाजी भैया म्हणता, कारण काय? चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे, निवडून आणावा आमची अपेक्षा आहे त्यांना। आमच्यासाठी त्यांनी धावून येतात, करतात, आमचे कामं करतात, आड अडचणी आम्हाला बघतात त्यांनी। काय नाव आपलं? विश्वनाथ रोगराम सोरवंशी। महाराज चाललंय कुठं, कुठल्या दिशेनं चाललंय? आता महायुतीच्या म्हणजे महायुती बरोबरच वार आहे। काय नेमकं म्हणजे शहाजी भैयामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे की प्रत्येक जण आकर्षण होतं शहाजी? कसं आहे, तो माणूस नेता नाही, एक सामान्य कार्यकर्ता, आपल्यातलाच माणूस, प्रत्येकाला असं वाटतं, त्याच्यामुळे शहाजी भैया बरोबर लोकांचा एक एवढी आपुलकी असण्याचं, अटॅचमेंट असण्याचं कारण काय? कसं आहे, लहानपणापासून आता हे जकेकुरवाडी त्यांनी लहानपणापासून त्या गावाला त्यांच्या वडिलापासून येणं जाणं, काय पंचायत हे असले पहिल्यापासून त्यांच्या वडिलापासून प्रत्येक गोष्टीला अटॅचमेंट आहे ह्या बाबतीत त्यांची, त्याच्यामुळे जकेकुरवाडीच्या लोकांवर शहाजी भैयांचा प्रभाव आहे। प्रत्येक माणूस गावातल्या प्रत्येक कुटुंबाबरोबर त्यांचं नातं आहे। ठीक आहे, तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं शहाजी पाटील येते। एवढी खात्रीनं कसं सांगतात?
त्यांचं कार्य चांगलं आहे हो काय बरोबर म्हणजे का ते दुसऱ्या नेत्यासारखं का खोटी आश्वासन देत नाही बस झालं चांगलं माणूस बोलतंय खटाखट कामं करतंय होत असतं होतं नाही तर नाही म्हणून सांगतंय पंचायत चांगली करतंय गोष्ट मिटलं दुसरं काय बी नाही शहाजी पाटील असा माणूस आहे मोठा तुम्ही असलो तर ओ ये बस बस पुन्हा बघू नये काय नाही तुमचं हे चुकलंय हे चुकलंय असं म्हणायचं माणूस आहे बस झालं. आणि शहाजी पाटील असं म्हणतं मला पहिल्याचा 4 वर्ष महिन्यात 4 वर्ष झाले 4 वर्ष महिन्यात 2000 मला गोळा औषध पाठ मग शहाजी पाटील म्हणून शहाजी पाटील येणार ती 7-8 जण येणार. बरं लीड पण सांगता तुम्ही. हा तेवढा अनुभव मला बर मी किंग रायसरचा माणूस 15 वर्ष अध्यक्ष होतो अनुभव माझा त्याला आहे. काय नेमकं बैठक म्हणजे काय हेच चर्चा आपला माणूस आहे भैयासाठी. तर भैया आमच्या अर्ध्या रात्री कामाला येणारे माणूस भैया आमचे संबंध म्हणजे आपला घरचा माणूस असल्यासारखंच आम्ही हक्कानं जाऊन सांगू शकतो. जनता असं ठरवतंय की जो आपला कामाचा व्यक्ती आहे त्याला मतदान रूपी कोण आहे मग कामाचा माणूस कोण आहे? शहाजी भैया पाटील. काय त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य? आमच्या गावचे शेजारी अगोदरपासून त्यांचे वडील सरपंच होते जेकेकूरचे. कधी काय बारीक सारीक काम पडलं काय असलं ते आमच्या गावात येऊन सांगायचे प्रश्न मिटवायचे. त्याचप्रमाणे शहाजी भैयानं सुद्धा आमच्या गावावर प्रेम केलेलं आहे त्यामुळं आमचं गाव पूर्ण शहाजी भैयाच्या पाठीमागे. तर आमच्या गावचं सरपंच आणि शहाजी भैया जर एक जिल्हा परिषदला शहाजी भैया जर आले निवडून आमचा अमर भैया सरपंच तर एक गोडवा निर्माण होईल आणि परत आमच्या मतदारसंघाचा विकास होईल ही अपेक्षा. आमच्या इथं आहे ते जेकेकूर वाडी आणि जेकेकूर वेगळं नाही. आमचे पूर्वीपासूनच आमचे बापदादापासून राबलेले आहेत समजे बैठक बसलेले आहे आमच्या भैयालाच आणणार आम्ही पण आम्हाला खात्री आहे त्यांनाच आणावा असं आमची इच्छा आहे समजायची. शहाजी भैया नेहमी आमच्या अडचणीला धावून आलेत म्हणून आम्ही सगळ्या महिला त्यांच्याच पाठीशी राहणार असे मत गावातील महिलांनी नोंदविले. काय आवडतं कोण निवडून येईल? शहाजी भैया आमचे आहेत ते घरचेच. घरचेच काय गोष्ट आहे गावामध्ये प्रत्येक जण घरचे म्हणते मग काय वैशिष्ट्य काय शहाजी भैयामध्ये? वाडी एकसारखी काय काय सांगा म्हटल्यावर आपलं भाऊ. बर कोण भाऊ म्हणतंय कोण मुलगा म्हणतंय कोण दादा म्हणतंय एवढं म्हणजे त्यांच्यामध्ये असं काय गुण आहेत तुम्हाला आवडलेलं? गुण हे सगळे आम्हाला सोय वर्षभर हे करण्यात आल्यास ते गुण आवडते. त्यांच्या बरं तुम्ही एवढं खात्रीनं कसं सांगू शकता की शहाजी भैयाच निवडून येतील? का बरं येत नाही काय एवढं खात्री का आवडतं? गाव समजा खात्री आहे म्हणून शहाजी भैया म्हणते ते आपल्याला. आणि पहिल्यापासून त्यांच्या वडिलापासून आम्ही ही केलेले आहोत म्हणून भैया निवडून येतात म्हणून आमची खात्री आहे. कोण निवडून येईल असं वाटतं? आपले भैयाच असं यावं वाटतंय. यावं वाटतं. गावकऱ्यांनी काय ठरवलं? भैया येतीलच 100% खात्री. भैयाच यावं वाटतंय आम्हाला. भैया येतील काय येणार? भैया येते येतातच. काय कारण काय एवढं ते मला कळतंय. खात्रीनं कसं काय सांगता? खात्रीनं सांगणार. आमच्या गावात आतापर्यंत निवडून येण्याच्या आधी किंवा पदावर असण्याच्या आधी भरपूर कामे केलेत आमच्यासाठी सहकार्य भरपूर केलेत आणि बी इथून निवडून त्यांनी प्रचंड मताने निवडून येतील. आणि आमचं गाव कसं आहे माहिती आहे का एक गाव एक कलर तसं एक मत ही शहाजी भैया पाटील यांनाच पडल या मी सगळ्यांना आम्हाला खात्री आहे आणि त्यांनीच निवडून येतील. आवडतं तुमच्या मनात काय आहे? आमच्या मनात भैयाच आपल्या गावातल्या प्रत्येकाचं म्हणणं तर एका बाजूने येऊ लागलं. तुमचं काय म्हणणं? नाही शहाजी भैयाच निवडून येतील. शहाजी भैया आता निवडून आल्यानंतर कामं करतील असं नाही तर ते त्यांच्या वडिलोपार्जित असल्यापासूनच परत त्यांनी सुद्धा वेळोवेळी गावाला सहकार्य करतात कामं करतात गावची त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण गावचं एकमत आहे की त्यांनीच निवडून येतील. एकूणच जकीकुरवाडी या आदर्श गावात शहाजी भैया पाटील यांना मिळणारा हा एकमुखी पाठिंबा गुंजोटी जिल्हा परिषद गटातील निवडणूक लढतीला वेगळी दिशा देणारा ठरत असल्याचं चित्र आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.